तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर बायको गेली होती गावाला. मस्तपैकी तांदूळ निवडत बसलो होतो, कारण की भात ठेवायचा होता आपल्याला. तर मस्तपैकी तांदूळ वगैरे निवडून झाले आणि हे बघा, मस्तपैकी कुकर घेतला. कुकरमध्ये तांदूळ वगैरे टाकलं. कडाकमध्ये कसं एकदम निवांतमध्ये मग पाणी वगैरे टाकलं. पाणी टाकून धुवून वगैरे मस्तपैकी घेतलं. पाणी बाहेर फेकून दिलं. त्याच्यानंतर मस्तपैकी आपला गॅस चालू केला आणि त्यानंतर आपलं मस्तपैकी कुकर ठेवला. तर कुकर ठेवल्यानंतर त्यावरती झाकण काय बसत नव्हतं. झाकण कसं तरी बसलं. मीठ बीठ टाकून वगैरे झाकण वगैरे मीठ ठेवलं. त्यानंतर निवांतमध्ये असं मी मस्तपैकी बसायला आलो रिलॅक्समध्ये. त्यानंतर फायनली अशी शिट्टी झाली होती. कशी झाली, एक शिट्टी झाली, वरती उडली. परत मी गॅस असा मस्तपैकी बंद वगैरे केला. भात शिजला. 15 मिनटानं मी असं मस्तपैकी जेवायला वगैरे घेतलं. आज होतं ताक, कारण की आपली तब्येत होती खराब. उन्हामुळं आपल्याला लूज मोशन चालू झालं होतं. भात काढून ठेवला मस्तपैकी असं गरम गरम ताटामध्ये, कसं कडकमध्ये. हे बघा कसं ताक वगैरे ओतलं असं त्याच्यावरती आणि मस्तपैकी असा गरम गरम एक घास खाल्ला. जेवल्यानंतर मस्तपैकी कडकमध्ये आलं होतं. पाणी भरून द्या रे पाणी. पाणी भरल्यानंतर मस्तपैकी आपली भांडी मिंडी घासली, कारण की भांडी आपल्याला स्वतः घासायला लागणार आहे. तर कारण की बायको वगैरे नव्हती, बायको गावाला गेल्या. मस्तपैकी भांडे वगैरे हसत मग घासू द्या रे. मस्त घासली, भांडी वगैरे घासली. त्यानंतर आलं पाणी. बॉटलमध्ये पाणी वगैरे भरलं, कारण की थंड पाणी आपल्याला लागतंच. त्यानंतर राहिलेलं जे ताक होतं मस्तपैकी ताक वगैरे थंडपैकी मस्त पिलं. त्यानंतर मस्तपैकी अशा गोळ्या खाल्ल्या 5, कारण की लूज मोशन लागलं होतं आणि गोळ्या खाणं जरुरी होतं. तर खाल्या गोळ्या खाऊन द्या रे. त्यानंतर मस्तपैकी झोपलो हातरून वगैरे टाकून. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आपलं कसं आहे निवांत.